अहिल्यानगरच्या किरण काळेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। किरण काळे अहिल्यानगरचा शहर प्रमुख आहे। 21 वर्षीय तरुणीने काळेंच्या विरोधात तक्रार केली होती। 2023 ते 2024 पर्यंत अत्याचार केल्याचा काळेवर आरोप आहे, तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा काळेंवर आरोप आहे। किरण काळे यांना ज्या पद्धतीने अटकेत टाकलं, याआधी सुद्धा आमच्या एका माजी महापौरावरती असाच गुन्हा दाखल केला या संग्राम जगतापने, कारण तो आंदोलन करत होता। या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आंदोलनाचा अधिकार आम्हाला नाही। हा कोणता कायदा आहे? कोणते खोटे गुन्हे तुम्ही दाखल करताय? तुम्ही कोकाट्याचा राजीनामा घेत नाही, तुम्ही संजय राठोडचा राजीनामा घेत नाही, तुम्ही संजय सिरसाटचा राजीनामा घेत नाही, हां, आणि तुम्ही आमच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करताय। 400 कोटीच्या भ्रष्टाचाराला तोंड फोडलं किरण काळेंनी, त्याच्यावर त्यांनी जनआंदोलन उभं केलं आणि 24 तासामध्ये त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि अटक केली। ही या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आहे मिस्टर फडणवीस। फिर्यादीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2023 पासून ज्या पीडित महिला आहेत त्यांचं त्यांच्या पतीशी जमत नव्हतं, त्यांचं भांडण होतं, पती त्यांना त्रास देत होते आणि या केसमध्ये मदत करण्याच्या अनुषंगानं ते किरण काळे यांच्याकडे गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी किरण काळे यांनी त्यांना माळीवाडा स्टँडवर बोलवून तिथं त्यांच्या 4 चाकी गाडीमध्ये घेऊन जाऊन स्वतःच्या ऑफिसवर घेऊन जाऊन त्यांच्यावर वारंवार बलात्कार केलेला आहे। अशा अनुषंगानं फिर्याद दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगानं काल रात्रीच किरण काळे यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना अटक केलेली आहे। आज त्यांना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।